नमस्कार. प्रभाग क्रमांक 19 मध्ये सध्या एमसीएनची टीम आलेली आहे. महानगरपालिकेमध्ये एक अपक्ष चेहरा प्रभाग क्रमांक 19 मधून उभा आहे, ते म्हणजे ॲडव्होकेट हर्षवर्धन त्रिभुवन. आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत. त्यांचा संपूर्ण परिवार सध्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत. त्यांच्या आई असतील, आत्या असतील, त्यांचे सौभाग्यवती असतील, त्यांचे लेकरं असतील, पूर्ण परिवार महापालिकेच्या या रणसंग्रामामध्ये घरोघरी जाऊन एक मत मागतोय. त्यांची निशाणी आहे नारळ. अपक्ष उमेदवार आहेत. त्यांचं विकासाचं व्हिजन काय आहे आपण थेट जाणूयात. हर्षवर्धन दादा, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. कसा चाललाय प्रचार? आमचा प्रचार डोर टू डोर चालू आहे. आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स, आम्ही म्हणजे बाहेरचे कोणीच नाही आहे, फक्त फॅमिली मेंबर्स डोर टू डोर जातोय, प्रत्येकाला भेटतोय. बस हाच आमचा प्रचार चालू आहे. भेटतोय, आमचं विजन सांगतोय आणि आशीर्वाद घेतोय. तुम्ही व्हिजन सांगितलंय, व्हिजन नेमकं काय आहे? तुम्ही अपक्ष उभे आहात, काय सांगाल? विजन म्हणजे माझं विजन आहे की ज्या महिला सुरक्षितता सगळ्यात अगोदर. दुसरं आहे की जे रिकामे पडलेले महापालिकेचे प्लॉट्स आहेत तिथे मुलांसाठी लायब्ररी बांधली पाहिजे आणि इंडोर गेम्ससाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे मुलांना. आणि तिसरं आहे की स्वच्छता. पोर्टामध्ये स्वच्छता झाली पाहिजे प्रभागात, कारण की जे कचरा व्यवस्थापन ते पण मला वाटतं व्यवस्थित होत नाही आहे. ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे प्रभागामध्ये. आणि त्याच्यानंतर पाण्याचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे, कारण की आपला जो पाण्याचं मागच्या 10-15 वर्षापासून ऐकतोय की पाणी येईल, रोज पाणी येईल. 250 कोटीची जी योजना होती ती आता 3000 कोटीपर्यंत येऊन पोहोचलेली आहे, पण पाणी काही भेटलेलं नाही आहे. आता पाणी मला वाटतं तेव्हाच भेटेल जेव्हा माझ्यासारखे उमेदवार निवडून सभागृहात जातील आणि तिथे आम्ही सभागृह चालू देणार नाही, तेव्हाच मला वाटतं नागरिकांना पाणी मिळेल. पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर तुम्ही काम करणार आहात असं तुम्ही क्लिअर केलेलं आहे. पूर्ण टीम तुमची राबती आहे. हजारो लाखो लोकांना तुम्ही भेटतायत. तब्बल 7 ते 8 किलोमीटरमध्ये हा प्रभाग पसरलेला आहे. लोकांच्या मागण्या काय आहेत? लोकांच्या मागण्या आहेत की आम्हाला काही पर्सनल काम आम्ही तुम्हाला सांगत नाही. जो कोणी नगरसेवक निवडून येतो त्याने फक्त रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा आणि लाईट याच्याकडे जर व्यवस्था करून दिली प्रभागातील लोकांची, तर त्यांच्या मागण्या एवढ्याच आहेत फक्त. रस्ता, पाणी आणि ड्रेनेज या प्रमुख मागण्या प्रभागातल्या आहेत. प्रचार अंतिम टप्प्यात आहेत. हर्षवर्धन दादांच्या आई त्या सुद्धा प्रचारामध्ये आहेत, घरोघरी जात आहेत, मत मागतायत. काही गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय अनुभव आहे? तुम्ही सकाळी उठून प्रचारात आहात, अगदी रात्री 10-11 वाजेपर्यंत तुमचा प्रचार चाललेला असतो, काय सांगाल? आम्ही डोर ते डोर फिरतो. कशामुळं की माझ्या मुलाला अपक्ष उभा आहे, त्याच्यामुळं ते आम्ही लोकांना जाऊन घरी विनंती करतो की आम्ही 4 मत करायचे तुम्हाला, 1 माझ्या मुलाला द्या. एवढा शिकेल आहे माझा मुलगा, ॲडव्होकेट आहे, तर त्याचं तुम्ही बघा, त्याच्या वाचून आणि मगच मतदान द्या. तर आम्ही त्यांना हात जोडून 1 मत मागतो. 1 मत मागताय तुम्ही. अगदी लोक तुमच्या मुलाकडे येतात, कोणतीही तक्रार असेल, काम असेल, काही प्रश्न असेल, तुमचा मुलगा धावत जातो असं आम्ही ऐकलंय लोकांकडून. काय सांगाल तुमच्या मुलाबद्दल? माझ्या मुलाबद्दल सांगलं तेवढंच कमी. माझा मुलगा पहिल्यापासूनच तो कोणाच्या पुढं होऊन जातो आणि कामं करतो. आणि आता जर त्याला संधी दिली महापालिकामध्ये जायची, तर माझा मुलगा एवढे लोकांचे याने काम करल की ते लोकांना वाटेल का यालाच आपण प्रत्येक वेळेस निवडून देऊ. मला एवढी खात्री आहे माझ्या मुलाची. हर्षवर्धन दादा आणि त्यांच्या आई त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आपण कॅमेरामॅनला सांगूयात कॅमेरा पॅन करायला की पूर्ण फॅमिली ट्री आहे. हे सगळे नातेवाईक यांचे कंबर कसून एकजूट होऊन प्रभागात फिरतायत. प्रभाग जवळपास 7 ते 8 किलोमीटरचा आहे. अगदी पहाटे 5 वाजल्यापासून प्रचाराला सुरुवात होतीये आणि संध्याकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत प्रचार सुरू आहे. रात्री 2-2:30 वाजेपर्यंत भेटीगाठी आहेत आणि अगदी खूप कमी आणि महत्त्वाचा वेळ राहिलेला आहे. शेवटचे 3 दिवस आहेत. हर्षवर्धन त्रिभुवन सध्या महापालिकेच्या या मैदानात उतरलेले आहेत. अनेक महत्त्वाची प्रश्न आहेत आणि थेट जाणून घेऊयात. सध्या आपण त्यांच्या परिवाराशी सुद्धा हितगुज करूयात की ताई, हर्षवर्धन कसा आहे, काय सांगाल?
त्यांचा स्वभाव अगदी म्हणजे म्हणजे त्यांच्याकडे माझ्याकडे शब्द नाही, म्हणजे इतका छान त्यांचा स्वभाव. एज्युकेटेड आहे, शिकलेले आहेत आणि जे उभा राहिलेले आहेत ते मुलींची सुरक्षा आणखीन काय बऱ्याचशा समस्या आहेत त्या सॉल्व्ह करण्यासारख्या आहेत. ते विश्वास तुमचा, पाठिंबा तुमचा आणि आशीर्वाद पण तुमचा दिलेला आहे तुम्ही. हो 100% आहे. आमचा आशीर्वाद पण आहे आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहे. आणि असा म्हणजे म्हणतात ना की शिकलेला आला तरच काहीतरी घडू शकतं, तर अशा माणसाला प्रत्येकाने निवडून दिलं पाहिजे. शिकलेला आला मैदानात तरच तो काहीतरी चांगलं करू शकतो, हा विश्वास, हा पाठिंबा ताईंनी दर्शवलेला आहे. पुन्हा हर्षवर्धन दादाकडे येतो, पण त्याच्या अगोदर त्यांच्या सौभाग्यवतीकडे काही प्रश्न आहेत माझे, त्या सुद्धा मैदानात आहेत. काय सांगाल? पतिदेव सध्या मैदानात आहेत आणि तुम्ही त्यांना पाठिंबा देताय, घरोघरी जाताय. हो, आम्ही सोबतच आहे. त्यांनी जे कार्य केले आतापर्यंत त्यासोबत तर मी त्यांच्यासोबत आहेच, पण यापुढेही ते जे कार्य करतील त्यांच्यासोबत मी राहणारच आहे. कारण की त्यांचं काम इतकं चांगलं आहे की प्रत्येकजण त्यांना म्हणताय, आम्ही डोर टू डोर जातोय, लोक म्हणताय की तुमचं कार्य खूप चांगलं आहे, तुमचं शिक्षण झालेलं आहे, असाच उमेदवार आम्हाला पाहिजे. आता आम्ही लाखो संख्येपर्यंत लोकांच्या घरात गेलो आहे, लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहे. लोकांचं बोलणं आहे की शिकलेला माणूस राहील तर प्रभागाचा विकास होईल. शिकलेला माणूस राहील तर प्रभागाचा विकास होईल. थेट हर्षवर्धन दादाकडे जाऊयात. दादा, थेट प्रश्न आहे, 30 वर्षापासून ज्यांच्याकडे महापालिका सत्तेत होती, शहराला पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, आया बहिणींची आबाळ होतीये, पाणी 8व्या दिवशी 10व्या दिवशी येत आहे, याच्यावर काय विजन आहे तुमचं? ही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय कराल? ही समस्या सोडवण्यासाठी सर्वप्रथम तर मला सभागृहात जावं लागेल. सभागृहात गेल्यानंतर माझा सगळ्यात अगोदर आणि पहिला मुद्दा राहील पाण्याचा. जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत मी सभागृह चालू देणार नाही. हे तुमचं ब्रीद आहे, ध्येय तुम्ही पुराशी बाळगलेलं आहे. पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, महापालिकेचे दवाखाने फक्त नावालाच आहेत, डॉक्टर नाही आहेत, मेडिसिन नाही आहे आणि घाटी ऑलरेडी ओव्हरलोडेड झालेली आहे. आरोग्याचा प्रश्न भयंकर आहे, कसा सोडवाल? हा जो प्रश्न आहे हा तर सगळ्यात गंभीर आहे. कारण की प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जर जायचं म्हटलं तर 5 लाख 10 लाख 15 लाख हे नॉर्मल बिल्स आहेत. गरीब लोकांनी जायचं कुठे? महापालिकेचे जे दवाखाने आहेत ते तर नावापुरतेच उघडलेले आहेत. तर मला असं वाटतंय की सभागृहात गेल्यानंतर पाण्याचा प्रश्न तो तर महत्त्वाचा आहे, त्याच्यानंतर आरोग्याचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी मला प्रयत्न करावे लागतील आणि जे सगळे दवाखाने आहेत महापालिकेचे ते सुरू करावे लागतील. कार्यक्रमामध्ये, या विशेष शो मध्ये हर्षवर्धन यांचे वडील सुद्धा आलेले आहेत आणि आपण थेट विचारूयात, कारण की आपण वहिनींशी बोललोय, त्यांच्या मातोश्रीशी बोललोय, आता पिताश्री आलेले आहेत. थेट विचारूयात. बाबा, काय सांगाल? हर्षवर्धन मैदानात आहे, महापालिकेच्या मत घरोघरी जाऊन मागतोय, तुमचा काय मेसेज आहे? माझा हा मेसेज आहे की आमचा मुलगा उच्च शिक्षित तर आहेच, पण निर्व्यसनी सुद्धा आहे. आणि समजा उच्च शिक्षित असला, व्यसनी असला तर ते नंतर ते लोकांना त्रास देतात. तर आमच्या मुलाकडून लोकांचे कामं होतील पण त्रास होणार नाही. आणि प्रश्न सोडवण्यासाठी ज्या लोक मतदान एखाद्या वेळेस नाही करणार एखादा, तरी तो जर प्रश्न घेऊन आला तर आमचा मुलगा त्याचे प्रश्न सोडवणार, कोणावर अन्याय होणार नाही. म्हणजे पक्ष आपल्याला मतदान केलं त्याचं काम करावं या मताचे आम्ही सुद्धा नाही. त्यांना सर्वांना मदत करायलाच पाहिजे आपण, या मताचे आम्ही आहेत. म्हणजे तुमच्या मुलाचा स्वभाव असा आहे, कोणी मदत केली तरी काम होईल आणि नाही मदत केली तरी काम होईल. सर्वांना मदत करू आम्ही. आमच्या मुलाचं तेच धोरण राहील, कारण ते पक्षपातीपणा, पॅर्सलिटी हा शब्दच राहणार नाही. बरं, काय सांगाल हर्षवर्धन बद्दल? कारण की तो घरी कमी आणि समाजात किंवा जनतेत जास्त वेळ राहतो, म्हणजे समाजसेवेतच त्याचं आतापर्यंत आयुष्य गेलेलं आहे. बरोबर. तो समाजसेवेत आयुष्य गेलेले आणि तो कळत न कळत समाजाला मदत करत होतो. समजा एखाद्या गरीब लोक प्रश्न असला किंवा त्याच्या ओळखीने सुटत असेल तर तो स्वतः तिथं जातो प्रेफरन्स द्यायला आणि त्यांचा प्रश्न सोडून देत होतो. म्हणजे मेडिकलचा असो कोणता असो तो प्रश्न सोडून देतो त्यांचा. तो 24 तास तो सेवेत असतो. तो घरी कमी वेळ त्याचा. बाबांना पण शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारूयात. बाबा, तुम्हाला प्रभागाची जनता बघतीये, काय सांगाल? प्रभागात जनतेला माझी कळकळीची विनंती आहे की जर समजा 4 उमेदवार आहे आपल्या वार्डामध्ये, अ ब क ड, त्यामध्ये आमचा जो मुलगा आहे तो वेल क्वालिफाईड आहे. त्यामुळं तो जर योगायोगानं तुम्ही सर्वांनी निरपेक्षपणानं निवडून दिलं आमच्या मुलाला, तर आपल्या वार्डाच्या विकासासाठी सर्वात प्रथम तो प्रयत्न करणारा माणूस राहील, याची मी हमी देतो. एकंदरीत
प्रभागाच्या विकासासाठी हर्षवर्धन यांना मतदान करा असं त्यांचे वडील म्हणतायत. आता थेट हर्षवर्धन भाऊकडे आपण येऊयात. दादा, ही जबाबदारी, हा विश्वास, हा पाठिंबा, तुम्ही लोकांमध्ये फिरतायत, आज आता प्रचार समाप्तीच्या दिशेने आहेत, शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत, हजारो लोकांना तुम्ही भेटलेले आहात, काय सांगाल? मी एवढं सांगेल की माझ्या घरच्यांचा असेल, नातेवाईकांचा विश्वास असेल, किंवा आम्ही जिथे डोर टू डोर चाललोय मतदारांचा विश्वास असेल, तो मी व्यर्थ जाऊ देणार नाही. तो मी सार्थ करून दाखवेल आणि 100% त्याच्यावर मी उतरण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या प्रभागामध्ये काही ठिकाणी लोक आणि महिला असे म्हणत होते की रस्ते नाही आहेत, काही भागामध्ये ड्रेनेजचा प्रश्न आहे आणि महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. हे 3 मुद्दे आहेत. याच्यावर तुमच्या विकासाचं व्हिजन काय आहे? रस्ते जे आहेत ते तर महापालिकामध्ये मी सभागृहात गेल्यावर ते तर मी महापालिकेच्या निधीमधून करून घेईल. कचरा व्यवस्थापनासाठी पण नियोजन करावं लागेल, ते पण मी करून घेईल. आणि तिसरा जो तुम्ही मी जो सांगितला होता महिला सुरक्षतेचा मुद्दा, तो तर फार गंभीर बाब आहे. तर त्याच्यासाठी माझा असा विजन राहील की CCTV कॅमेरे बसवावे लागतील प्रत्येक चौकात आणि त्याचं कंट्रोलिंग ठेवावं लागेल प्रत्येक 2-3 गल्ल्या मिळून. हे तुमचा मुद्दा आहे महत्त्वाचा. अनेक ठिकाणी गार्डन नाही आहे लहान मुलांसाठी. आता आपण पाहतायत की कॅमेरामॅनला पुन्हा मी सांगेल की इथे लहान लेकरं सुद्धा आलेले आहेत आणि ही बालगोपाल जेव्हा संध्याकाळच्या वेळेस, सकाळच्या वेळेस, अर्ली मॉर्निंगला फिरायला जातात, मस्ट आहे की त्यांना गार्डन असावं, त्यांना तिथे खेळणे असावे, सर्व सोयीयुक्त सुसज्ज असं वातावरण असावं, निरोगी वातावरण असावं, व्यायाम करण्यासाठी सगळं साहित्य तिथे उपलब्ध असावं. अनेक ठिकाणी गार्डन नाही आहेत आणि जे गार्डन आहेत आता ते बकाल झालेले आहेत. त्याचा विकास करण्यासाठी तुमच्याकडे लोक अपेक्षानं बघतायत, काय सांगाल? तुमचा प्रश्न बरोबर आहे. आपल्या इथे महापालिकेच्या रिकाम्या जागा पडलेल्या आहेत, तर त्या रिकाम्या जागांचा उपयोग लहान मुलांसाठी खेळण्यासाठी करावा लागेल आणि तो मी करेलच. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी त्या ज्या रिकाम्या जागा आहेत तिथे लहान मुलांसाठी लायब्ररीची सुविधासुद्धा उपलब्ध करून देईल, कारण की मुलांना येऊन तिथे वाचता पण आलं पाहिजे खेळण्यासोबतच. आपलं शहर एक ऐतिहासिक शहर आहे. जगभरातले प्रवासी इथे येतात, हे शहर बघतात. पण आपल्या इथे रोजगार नसल्यामुळे इथले जे युवक आहेत ते शहर सोडून दुसऱ्या जिल्ह्यात मायग्रंट होत आहेत, शहर सोडून जात आहेत. त्यांच्या हाताला रोजगार यावा याच्यासाठी तुमचा काय प्लॅन आहे? याच्यासाठी महापालिकाने स्वतः जर जे त्यांच्या ओपन स्पेस आहेत त्या जर तिथे जर कन्स्ट्रक्शन केलं, त्या लीजवर दिल्या, तर त्याने एक रोजगार उपलब्ध होईल. दुसरा रोजगार याच्यातून उपलब्ध होऊ शकतो की जे आपण सांगितले दवाखाने ओपन केले पाहिजे, दवाखाने ओपन झाले तिथे रोजगार उपलब्ध होईल. तिसरं जे आपली सफारी पार्क बनणार आहे, सिद्धार्थ गार्डन जे शिफ्ट होतंय, तिथे पण मोठा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. वॉर्डबद्दल मला बोलायचं आहे की आपल्या संभाजीनगर महापालिकेचे नगरसेवक फॉरेनला जातात आणि तिथून दुसऱ्या महापालिका बघायला जातात, महापालिकेचा पैसा खर्च करतात. माझं असं विजन आहे की माझा प्रभाग मी असा बनवेल की फॉरेनचे जे कॉर्पोरेटर्स असतील ते इथे येतील आणि आपला जो प्रभाग आहे त्याला मॉडेल म्हणून बघून जातील. सोबत दादांचे मित्र पण आलेले आहेत, त्यांच्याही काही महत्त्वाच्या भावना आहेत, त्या MCNशी ते व्यक्त करतायत. दादा, काय सांगाल? आमचे जे उमेदवार आहे ॲडव्होकेट हर्षवर्धन त्रिभुवन यांना आम्ही आग्रह केला होता की भाऊ, प्रत्येकजण आज वार्डात प्रचारासाठी रिक्षा लावतोय, मोठमोठे भोंगे लावत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे निरनिराळ्या रोडावरती ऑफिसेस वगैरे टाकून बसलेत. आपण सुद्धा टाकूया, आपण सुद्धा करूया. पण भाऊचं असं म्हणणं होतं की आपल्यामुळे आपले जे नागरिक आहे आपण त्यांची सेवा करण्यासाठी चाललो, त्यांना त्रास देण्यासाठी नाही. तर त्यांनी जेव्हा मला पटवून सांगितलं, समजून सांगितलं की बाबा हे भोंग्यानी याच्यानी त्याच्यानी घरी लहान लेकरं असतात, कोणी पेशंट असतं, कुठे दवाखाने वगैरे आपल्या प्रभागामध्ये, या लोकांना त्रास नाही व्हावेत याकरिता आपण हे सगळ्या गोष्टी करणार नाही म्हणून हे स्पष्ट केले. त्याच्यामुळे तुम्ही डोर टू डोर जाऊन शांततेत प्रचार करतायत? 100%. आम्ही आत्तापर्यंत जवळपास प्रत्येक प्रभागामधले जेवढे पण एरियाज आहे, जसं श्रीनगर झालं, ज्योतिनगर झालं, रमानगर झालं, त्यानंतर शाह कॉलनी झाली, अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन डोर टू डोर 1 to 1 भेटून त्यांचा कन्व्हिन्स पण करतोय आणि सांगतोय सुद्धा की बाबा आमची यावेळेस अपक्ष उमेदवार आहे, सुशिक्षित उमेदवार आहे, तुम्ही त्यांना सहकार्य करा. एक मत हर्षवर्धन त्रिभुवन यांच्यासाठी राहू द्या. तर बिलकुल आणि होत आहेत, पण जे मतदार आहेत ते कन्व्हिन्स सुद्धा होत आहेत. अतिशय महत्त्वाचा आणि समाप्तीच्या दिशेने सध्या मुलाखत घेऊन जातोय. शेवटचा प्रश्न, प्रभागातली जनता हर्षवर्धन यांना बघतीये, काय सांगाल जनतेला? आव्हान काय राहील तुमचं? जनतेला माझं एकच आव्हान राहील की तुम्ही ह्या वेळेस मतदान करताना कॅन्डिडेट कसा आहे, त्याचं शिक्षण किती आहे, त्याचं कॅरेक्टर काय आहे हे बघूनच तुम्ही मतदान केलं पाहिजे.
आपल्यासोबत होते हर्षवर्धन त्रिभुवन. प्रभाग क्रमांक 19 मध्ये अपक्ष उमेदवार नारळ या निशाणीवरती उभे आहेत. प्रचार अंतिम टप्प्यात आहे. MCN न्यूजची टीम प्रभागात फिरतीये. महानगरपालिकेच्या जवळपास 29 प्रभागामध्ये MCNची टीम गेली होती. त्यांनी सर्वे केला आहे. सगळ्याच पक्ष अपक्ष सगळ्याच उमेदवारांना ते भेटलेले आहेत. त्यांचा मनोदय, विकासाचे प्रश्न, त्यांच्याकडून त्यांचं व्हिजन आणि त्यांची प्लॅनिंग हे ऐकून घेतलेलं आहे. सध्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये MCNची टीम आली होती. हर्षवर्धन त्रिभुवन अपक्ष उमेदवार आहेत. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूया. मी अनवर अलमनूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.